नमस्कार. ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाची सगळी तयारी झालेली असते. इकडे राकेशला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा राकेशचे धाबेच दणाणतात. तो म्हणत असतो, इंदोरी जिलेबी तू जर का माझी झाली नाहीस तर मी तुला कोणाची होऊ देणार नाही. त्या अर्णव राजे शिर्केची तर नाहीच नाही. तर इकडे इकडे लावण्याने सुद्धा तिच्या गुंडांना सांगितलेलं असतं की तिला उचला म्हणून, कारण काही झालं तरी लावण्या अर्णव राजे शिर्के होणारच. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, ईश्वरीच्या आईने म्हणजे सुप्रियाने ईश्वरीला छान असं नटवलेलं असतं. ती ईश्वरीला म्हणत असते, इशू बाळा, आता नवीन आयुष्याची सुरुवात करतेस तू. इशू, मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे. तुझं लग्न अर्णवशी होतं या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आई मला खरंच कळतंय तुमच्या मनातील भावना. पण खरं सांगू का आई, बाबा असे कसे काय तयार झाले आमच्या लग्नाला? तेव्हा लगेच नम्रता बोलते, इशू अगं ते सर्व जाऊ देत ना. नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस. आता जर का बाबांनी तुझ्या लग्नाला परमिशन दिले तर तू अर्णव सरांशी लग्न कर, जेणेकरून तुझं आयुष्य सुखकर होईल. तेव्हा मात्र ईश्वरी हो असं बोलते. तर इकडे लावण्यासुद्धा एका रूममध्ये तयार होत असते. ती छान अशी नवरीसारखी नटलेली असते. लावण्याने सांगितल्याप्रमाणे तिथे काही गुंड आलेले असतात, पण राकेशचे गुंड मात्र त्यांच्याशी दोन हात करून त्या गुंडांना परतवून लावतात. तेव्हा राकेशचे गुंड त्या रूममध्ये शिरतात आणि लावण्याला चक्क किडनॅप करतात. इकडे राकेश खूपच खुश असतो. राकेश त्या गुंडांना बोलतोय, काम झालंय ना? काम जर का झालं असेल तर त्या मुलीला तिथेच बांधून ठेवा. तेव्हा लगेच ते गुंड बोलतात, हो, काळजी करायची गरजच नाही. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरीला तिची आई बाहेर लग्नासाठी घेऊन आलेली असते. ईश्वरी आणि अर्णवचं लग्न लागत असतं. इकडे राकेश मात्र खूप खुश असतो. तो म्हणत असतो, फसवलं ना अर्णव राजे शिर्के, तुला माहिती नाही हा राकेश काय काय करू शकतो ते. तू उगाचच माझ्याशी पंगा घेत होतास, आता तर तू चांगलाच तोंडावर आपटलास. आता तर तू बघच कसं तुझं लग्न होतंय ते. तेवढ्यात अंजलीचा फोन राकेशला आलेला असतो आणि राकेश लगेच अंजलीला बोलतो, राणी सरकार काय झालं, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा अंजली बोलते, हो सगळं व्यवस्थित आहे. अहो लग्न लागायला सुद्धा आलं आणि तरीसुद्धा तुम्ही इथे का आला नाहीत? तेव्हा लगेच राकेश बोलतो, काय लग्न लागायला आलं? अहो लग्न कसं लागू शकतं? त्यावेळेला लगेच अंजली बोलते, लग्न कसं लागू शकतं म्हणजे? अहो राजेश तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? अहो ईश्वरी आणि अर्णवचं लग्न लागलं सुद्धा. अहो ती दोघं नवरा बायको सुद्धा झाले. त्यावेळेला मात्र राकेश चांगलाच हादरतो आणि म्हणतो, काय तुम्ही काय बोलताय, कळतंय का? तेव्हा लगेच अंजली बोलते, असं का बोलताय तुम्ही? मी जे खरं आहे तेच सांगते ना तुम्हाला, तुम्ही असं का ओरडताय माझ्या अंगावरती? तेव्हा मात्र राकेश बोलतो, राणी सरकार मी तुमच्या अंगावरती ओरडत नाही, पण मी तिथे आल्याशिवाय तुम्ही लग्न कसं काय लावलं? तेव्हा लगेच अंजली बोलते, काय करणार, आमच्याकडे पर्यायच नव्हता आणि थांबण्या एवढा वेळच नव्हता, म्हणून तर लग्न लावून द्यावं लागलं. तेव्हा मात्र राकेश बोलतो, राणी सरकार मी तुमच्याशी नंतर बोलतो. आणि तो गुंडांना फोन करतो आणि त्या गुंडांना बोलतो, तुम्ही कुणाला पकडलंयत? कुणाला पकडून आणलं तुम्ही? तुम्हाला कळतंय का? तिकडे लग्न लागलं सुद्धा. माझी इंदोरी जिलेबी त्या अर्णवची बायको झाली. तुम्ही कुणाला पकडून आणलंय? चेहरा दाखवा तिचा. त्यावेळेला लगेच ते गुंड लावण्याचा चेहरा राजेशला दाखवतात. तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा लावण्या मोठमोठ्याने ओरडत असते, ए सोडा मला, सोडा, तुमची हिंमतच कशी झाली मला किडनॅप करायची, सोडा पहिल्यांदा मला. तेव्हा लगेच राकेश बोलतो, खाल्लीत ना माती, खाल्लीत ना? अरे समजतंय काय तुम्हाला तुम्ही कुणाला किडनॅप केलं ते? अरे जरा तरी विचार करायचा ना, मगातपासून मला एक तरी फोटो पाठवायचा ना. तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो. राकेश मोठ्याने बोलतो, बस झालं, आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही, सोडून द्या तिला पटकन, ती काही आपल्या कामाची नाही. अरे जी आपल्याला पाहिजे होती तिला तुम्ही तिथेच ठेवून आलात, कळतंय का? आणि राकेश रागाने फोन आपटतो आणि जोर जोरात ओरडत असतो, अर्णव अर्णव मी कधीच हरणार नाही,
अर्णव, तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी इंदोरी जिलेबीला तुझ्या जवळ येऊ देणार नाही म्हणजे नाही. इकडे अर्णव त्याच्या मामाला म्हणत असतो, मामा नक्कीच आता तो राकेश चिडला असणार, त्याला आता खूप राग आला असणार, आता तो पिसळणार. एकदा जर का माझ्या ताईसमोर त्या नालायकाचं सत्य आलं तर बरं होईल. कधी एकदा त्या नालायकाचं सत्य माझ्या ताईसमोर येतंय आणि माझ्या ताईच्या मनातील त्याची जागा कायमची रिकामी होते असं झालंय. नको त्या माणसाच्या प्रेमात पडून बसली आहे माझी ताई. मला तर काय करावं तेच कळत नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी मामा बोलतो, अर्णव अर्णव नको काळजी करूस, एक एक पायरी चढतोय ना आपण, कशाला काळजी करतोस. अर्णव, सगळं काही व्यवस्थित होईल, तुला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र अर्णव खूपच खुश असतो. अर्णव बोलतो, मामा मी ज्या मुलीवरती मनापासून प्रेम केलं त्या मुलीशी आज माझं लग्न झालं. मान्य आहे तिच्या मनात माझ्याविषयीची प्रेमाची भावना आहे, पण ती तिच्या ओठावरती कधी येणार देव जाणे. पण मी नक्कीच तिच्या मनात माझ्याविषयीची प्रेम भावना निर्माण करेन आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीकडे बघून हसत असतो. त्यावेळेला नम्रता ईश्वरीला बोलते, इशू खरं सांगू का, तुझं लग्न अर्णव सरांशी झालं या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. इशू खरं सांगायचं तर मी खूपच खुश आहे. तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा मला अर्णव सरांशी लग्न करायचं नव्हतं, फक्त बाबांमुळे मी हे लग्न करायला तयार झाले. तेव्हा लगेच मोठ्याने नम्रता बोलते, इशू अगं असं नको वागूस आता. इशू अगं स्वतःला सावर, तू काय करतेस कळतंय का. तेव्हा ईश्वरी बोलते, मला काहीच समजत नाही आहे, मला काय करावं तेच कळत नाही, पण मला स्वतःला सावरायचं सुद्धा आहे. त्यावेळेला नम्रता बोलते, तू ज्यांच्याबद्दल मनात राग घेऊ नाहीस ना तो तुझा आता नवरा आहे. अर्णव सर बिचारे किती चांगले आहेत याची कल्पना तुला आहेच. इशू अगं प्रत्येक वेळेला संकटातून त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता तुला वाचवलंय. आता तू त्यांच्या आयुष्याचं सोनं कर. इशू आतासुद्धा त्या हॉटेलवरती रेड पडणार होती हे मला कळलं होतं. अगं तो राकेश तुला तिथे घेऊन गेला होता ना, राकेशजी असं का वागले याचा जाब तर मी विचारणारच. पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी अर्णव सरांनीच आज तुझी इज्जत जाण्यापासून वाचवले, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते. तेव्हा अर्णव ईश्वरीला बोलतो, मिस इंदोर काय झालं. पण आता तुला मिस इंदोर बोलायची गरजच नाही, कारण मिस इंदोर आता मिसेस अर्णव राजशिर्के झाली आहे. हे ऐकताच ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लावण्या आणि राकेशचा खरा चेहरा अर्णव समोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.